रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार किरण सामंत यांना नारायण राणेंनी कशा पद्धतीने दम दिला, कशा पद्धतीने त्यांची लायकी काढली हे संपूर्ण या कोकणातील जनतेने बघितलं आहे। आणि त्यानंतर किरण सामंतांनी उमेदवारी मागे घेतली असली तरी दम देऊन किरण सामंत उमेदवारी मागे घेऊ शकतात, परंतु दम देऊन या मतदारसंघातील लोक तुम्हाला मतदान करू शकत नाहीत। हे 7 मेला सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीची जनता, कोकणातील जनता दाखवून देईल। खरं तर आपण या मतदारसंघामध्ये केंद्रीय मंत्री म्हणून काम करत असताना काय काम केलं याचा हिशोब जनता तुमच्याकडे निवडणुकीमध्ये मागेलच। त्याचबरोबर अशा दमांना किंवा अशा धमकींना या मतदारसंघातील जनता फी करणार नाहीत आणि शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे नेतृत्वाखाली यापुढे अशा दमांना त्याच पद्धतीने उत्तर देतील। त्याचबरोबर या मतदारसंघातील खासदार विनायक राऊत मोठ्या मताने निवडून येतील एवढं मात्र निश्चित आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।